नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी 2025 मध्ये खूप काही मोठी घोषणा करण्यात आली केंद्र सरकारकडून। पीक विम्याच्या रकमेमध्ये वाढ देखील होणार आहे आणि जुन्या दराने डीएपी खताची विक्री होणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवीन वर्षातील पहिली जी काही कॅबिनेट बैठक पार पडली त्यामध्ये या घोषणा झाल्यात। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली। तर ते कोणते निर्णय त्यांनी घेतले, कशा पद्धतीचे, ते सगळं डिटेल्समध्ये जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे शेवटपर्यंत बघा, नक्कीच लाईक करा, शेअर करा। पंतप्रधान मोदींनी जी काही बैठक घेतली त्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांना समर्पित करण्याचा त्यांचा मानस होता। सर्वप्रथम प्रधानमंत्री पीक विमा योजनेबाबत निर्णय घेण्यात आला। पंतप्रधान पीक विमा योजनेचे जे काही बजेट होतं ते 69,515 कोटी रुपये करण्यात आले। डीएपी खताच्या अनुदानाबाबत दुसरा मोठा निर्णय घेण्यात आला आणि तो निर्णय म्हणजे शेतकऱ्यांना 50 किलोची डीएपी खताची पिशवी केवळ 1,350 रुपयांना मिळत राहील असेही त्यांनी सांगितलं। बैठकीत इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजीज फंड तयार करून 800 कोटी रुपयांची वाटप देखील करण्यात आले आहे असेही त्यांनी सांगितले। या ज्या काही गोष्टी आहेत या शेतकऱ्यांसाठी खूप काही फायदेशीर असणार आहेत असेही त्यांनी सांगितलं। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव पुढे म्हणाले की जी काही पीएम पीक विमा योजना ही एकूण प्रीमियमच्या बाबतीमध्ये तिसरी सर्वात मोठी योजना आहे। 23 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 20 सूचीबद्ध विमा कंपन्यांना पेरणीपासून कापणीपर्यंत पिकांसाठी सर्वसमावेशक सर्वेक्षण हमी देत असते। नवीन निर्णयामध्ये पीक जीवन चक्रादरम्यान शेत स्तरावर आणि क्षेत्रीय स्तरावर पीक नुकसान समाविष्ट करण्यात असतं। यापूर्वी तहसील किंवा मोठ्या क्षेत्रामध्ये पिकांचं जे काही नुकसान झाल्यावर नुकसान भरपाईसाठी दिली जात होती, त्यामुळे अनेक वेळा शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहत होता। परंतु स्थानिक पातळीवर विमा संरक्षण क्षेत्राच्या व्याप्तीमध्ये सुधारणा झाल्यामुळे आता नुकसान भरपाई मिळणे सोपे असणार आहे। आता ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत याच्यामध्ये पीएम पीक विमा योजना नैसर्गिक आपत्ती आणि प्रतिकूल हवामानामुळे होणारे नुकसान देखील कव्हर केले जाणार आहे। म्हणजेच पेरणीच्या वेळी अति उष्णतेमुळे किंवा कडाड्याच्या थंडीमुळे उत्पादनावर परिणाम झाला तर त्याचाही समावेश आणि त्याचीही भरपाई याच्यात शेतकऱ्यांना मिळणार आहे। दुसरं म्हणजे ईशान्येकडील आणि हिमालयीन राज्यांसाठी निधीचा पॅटर्न 90 ते 10 ठेवण्यात आला आहे, तर इतर राज्यांसाठी म्हणजे तो 50-50% ठेवण्यात आलेला आहे। आता सगळ्यात महत्त्वाची बाबत म्हणजे पीक प्रीमियम भरण्यापूर्वी सारखाच असणार आहे का, तर नक्कीच जे काही शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणेच पीक विम्यासाठी विमा मूल्याचा 1.5% किंवा 5% प्रीमियम भरावा लागत होता तोच आता असणार आहे। कार्यक्षमता आणि पारदर्शकतेसाठी डिजिटल आणि रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे। 2023-24 मध्ये 4 कोटी शेतकरी 55% बिगर कर्जदार होते। विमा उतरवला होता त्यांनी, यामध्ये 6 कोटी हेक्टर क्षेत्राचा समावेश करण्यात आला होता। लाभ घेणारे जवळपास 57% शेतकरी हे वेगवेगळ्या जाती धर्मातले आले होते, जसं की ओबीसी, SC, ST या सगळ्यांनी। 23-24 मध्ये अंमलबजावणी करणाऱ्या राज्यांमध्ये एकूण पिकाच्या 39% क्षेत्राचा समावेश केला होता। योजनेचा प्रीमियम दर 16% वरून 11% पर्यंत आता कमी करण्यात आला आहे। परिणामी 10,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त बचत आता झाली आणि ते सर्व स्तरांवर आता शेतकऱ्यांना मिळणार आहे। सो अशा पद्धतीचे निर्णय घेण्यात आले। त्याच्यामध्ये जी काही डीएपीची जी काही बॅग होती ती फक्त आता 1,350 रुपयांना मिळणार असेही त्यांनी सांगितले। शेतकऱ्यांना जे काही परवडणाऱ्या दरामध्ये डीएपी देणार आहोत असेही त्यांनी सांगितलं। अतिरिक्त अनुदानासाठी 350 कोटी रुपयांची एकरकमी विशेष पॅकेज देखील मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजूर करण्यात आले, ज्यामुळे आता शेतकऱ्यांना 50 किलोच्या बॅगमध्ये 1,350 रुपयांमध्ये डीएपीची बॅग मिळणार आहे। या चांगल्या गोष्टीत आणि याच्यातनं फक्त हे अंमलबजावणी होणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांना याच्यातनं फायदा देखील होणं गरजेचं आहे। नाही तर एकीकडे तुम्ही म्हणता की आम्ही तेच भाव ठेवू, पण मागच्या जर विचार केला तर मागच्या 10 वर्षामध्ये खूप काही भाव यांनी वाढवलेत, पण असो यावर्षी वाढवायचं नाही म्हणताय तर चांगलीच गोष्ट आहे। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।